मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनासाठी निघालेल्या 30 ते 35 धान उत्पादक शेतकऱ्यांना पोलिसांनी केली अटक। आम्ही आता पोलीस ठाण्यातच आमरण उपोषण सुरू ठेवू, असा केला धान उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धार। बघूया बातमी आता सविस्तर। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी। नागपूर हिवाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे धान उत्पादक नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावे, उन्हाळी धानाची चुकारे देण्यात यावे व धान खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी। या मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याची घोषणा शेतकऱ्यांनी 3 दिवसापूर्वीच केली होती। या संदर्भात धान उत्पादक शेतकऱ्यांनी धंतोली येथील टिळक पत्रकार भवनात पत्रपरिषदही घेतली होती आणि तेथे पत्रकारांसमोर आपल्या व्यथाही मांडल्या होत्या। त्यावेळी पत्रकारांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की जरी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याची परवानगी मिळाली नाही तरी आमची तुरुंगात जाण्याची तयारी आहे, तेथेही आम्ही आपले आमरण उपोषण सुरूच ठेवू। आज धान उत्पादक शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जायला निघाले असतानाच नागपुरात प्रवेश करण्यापूर्वीच भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात बारव्हा येथे 30 ते 35 धान उत्पादक आंदोलकांना अटक करून दिघोरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले। या संदर्भात धान उत्पादक शेतकऱ्यांचे नेते, भंडारा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सरकार आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे। आम्हाला या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न होत आहे, तरी आम्ही आता पोलीस ठाण्यातच आपले आमरण उपोषण सुरू ठेवू, असाही इशारा त्यांनी दिला। पत्रकार परिषदेत धान उत्पादक शेतकरी काय म्हणाले होते यावर आता आपण एक नजर टाकूया। मित्रांनो, तोपर्यंत ET न्यूज नेटवर्कला लाईक, कॉमेंट आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करावे ही विनंती। धन्यवाद।